या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर आपल्यापैकी अनेक जण आपले म्युझिक कलाकार, आपल्या म्युझिकला फॅमिली मेंबर्स इथे बसलेले आहेत. सगळ्यांनी त्या वास्तूचा अनुभव घेतलेला आहे, जिथे आपण सगळे एकत्र जमून गाणी शिकतो, गाणी गातो. त्या वास्तूचे आपण वाइब्स हे अनुभवलेले आहेत. इतके सुंदर वाइब्स त्या जागेचे आहेत. ती जागा ज्यांची आहे ते आपल्या या कार्यक्रमाचे पहिले स्पॉन्सर्स आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्मार्ट टेक्नॉलॉजीजचे आशिष आडकर आणि मुग्धा आडकर या दोघांनाही मी स्वरमंचावर येण्याची विनंती करतो. तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा आम्ही लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन क्लासेस सुरू केले त्यावेळेस अचानकपणे आम्ही एकाच लॅपटॉपवर काम करत होतो, कारण तिने तर तिचा IT मधला लॅपटॉप हा सबमिट केला होता आणि एक लॅपटॉप आमचा बंद पडला ज्याच्यावर आमचं सगळं काम चालू होतं. आणि म्हटलं यार, या लॅपटॉपला मरण आलं म्हणजे म्युझिकलाच मरण आलं की जन्माच्या आधीच मरण आलं की काय. पण त्या लॅपटॉपला जीवदान देण्याचं काम आणि म्युझिकला पर्यायाने जीवदान देण्याचं काम ज्यांनी केलं ते आपले आशिष आडकर जबरदस्त इंजिनियर आहेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला त्याची काहीच कल्पना नव्हती की आपण पुढे जाऊन कधीतरी आपण परत याच वास्तूत येणार आहोत जिथून आपल्या म्युझिकला जीवदान मिळालं होतं. पण पुढे जाऊन आपण त्याच वास्तूमध्ये आलो आणि आज त्या वास्तूचा, तिथल्या सांगीतिक त्या वाईब्सचा आपण सगळे अनुभव घेतो आहोत. त्यामुळे या दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या की त्यांनी त्या वास्तूला घर बनवलं आहे, त्याचबरोबर इतकं सुंदर सजवलं आहे की त्यामुळे आम्हाला तिथे गेल्या गेल्या ती जागा प्रचंड आवडली. आणि आपण म्हटलं की आपली जी ऑफलाईन क्लासेसची जी सुरुवात होणार आहे ती याच जागेपासून होणार आहे. तर आशिष आडकर आणि मुग्धा आडकर, मी आपले धनंजय इंगळे, म्युझिकला कम्युनिटीचे धनंजय इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी या दोघांचाही सत्कार करावा. आणि मी आशिषला विनंती करतो की त्यांनी म्युझिकलाच्या या कार्यक्रमाविषयी त्याला काय वाटते, त्याच्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या आणि त्याचबरोबर स्मार्ट टेक्नॉलॉजीज याच्याविषयी सुद्धा त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. कार्यक्रम तर अतिशय उत्तम आहे. इथे आज येऊन मी सगळ्यांचे चेहरे ॲक्च्युली बघतो. एरवी फक्त सगळ्यांचे आवाज ऐकत असतो. तुमचा जो काही उपक्रम चालू असतो आमच्या प्रिमायसेसमध्ये, त्यामुळे मला रेडिओ किंवा वेगळं म्युझिक लावायची गरज पडत नाही. ते मी 24 तास एन्जॉय करत असतो. आणि माझी रिक्वेस्ट निखिलला मी मागे म्हणालो, सकाळी 10 ते 6 हा प्रोग्राम केला असता माझं ऑफिसमधलं जे बोर काम आहे ना त्याच्यामध्ये जरा इंटरेस्ट अजून चांगला डेव्हलप होईल. तर बॅचेस वाढवा. ठीक आहे. सो माझं नाव आशिष आडकर, माझी बायको मुग्धा आडकर. आम्ही दोघांनी मिळून स्मार्ट टेक्नॉलॉजी नावाची कंपनी चालू केली. 2005 पासून आम्ही काम करतोय. कम्प्युटर, लॅपटॉप, डेस्कटॉप सेल्स आणि सर्व्हिसचं काम आम्ही करतो. तर एक तुम्हाला समजेल अशा याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की गाण्याचा उद्देश काय असतो. पहिला उद्देश आहे तो मनोरंजन, माहिती आणि भावना व्यक्त करणं. बरोबर. तर कम्प्युटरमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने आम्ही काम करतो. तुमच्या कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा मुखडा बघून त्याच्या अंतर्मनात काय त्रास आहे हा पटकन डायग्नॉज करतो आणि तुमच्या ज्या भावना कम्प्युटर खराब असल्यामुळे उफाळून येतात, राग म्हणा किंवा चिडचिड म्हणा, ती कमी करण्यासाठीचा जो ब्रिज आहे तो आम्ही तयार करतो. धन्यवाद. बघा, क्या बात है. वा वा वा. कलाकारी अशी पण असू शकते, याच्यासाठी एकदा दाद दिली पाहिजे जोरदार टाळ्यांनी. वा वा, क्या बात है. धन्यवाद.